नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूबर चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 29 आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 अर्थात मित्रांनो आपली टीईटी एक्झाम जी की 28 जून रोजी होणारी आहे येणाऱ्या. आणि मित्रांनो 28 जूनसाठी आपण पाहिलं तर आजपासून आपल्याकडे परीक्षा दृष्टिकोनातून आता काही दिवस शिल्लक जे आहे ते राहिलेले आहेत, आणि आपण या उर्वरित दिवसांमध्ये परीक्षा दृष्टिकोनातून सर्व काही अतिशय महत्त्वाचे IMP प्रश्न आपण रेग्युलरली आपल्या व्हिडिओ सिरीज मार्फत आपण कव्हर करत आहोत. जर मित्रांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओचे अपडेट किंवा जर मित्रांनो तुम्ही मागील व्हिडिओचे पार्ट वगैरे पाहिला नसाल तर मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलच्या डॅशबोर्डमध्ये जाऊन त्या ठिकाणी आपले सर्व काही टीईटीचे महत्त्वपूर्ण जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही मित्रांनो पाहू शकता. आणि परीक्षेपूर्वी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहूनच घ्या, कारण का प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण PYQ क्वेश्चन पेपरला अनालिसिस करून सर्व काही IMP स्वरूपाचे प्रश्न जे आहेत ते कव्हर केलेले आहेत. आणि बरेच विद्यार्थी जे आहे असं देखील कमेंट करत होते की सर तुम्ही फक्त पेपर 1 वर जे आहे फोकस करत आहात, पेपर 2 वर आपले व्हिडिओज येत नाहीत. तर मित्रांनो आपण पेपर 1 आणि पेपर 2 चे संपूर्ण काही सविस्तर तुमच्या टॉपिक वाईज व्हिडिओ बनवत आहोत. फक्त तुम्ही आपल्या चॅनलला डॅशबोर्डला व्हिजिट करा, सबस्क्राईब करून घ्या त्या ठिकाणी, आणि तुम्ही संपूर्ण काही टीईटीचे आपले व्हिडिओज पाहू शकता. तर आपण त्या दृष्टिकोनातून आपण आज मित्रांनो जे की सामाजिक शास्त्राचा स्पेशली पेपर 2 साठी मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ जे की बनवलेला आहे. तर यामध्ये आपण सामाजिक शास्त्राचे जेवढे काही IMP टॉपिक्स आहेत जे की तुमच्या परीक्षेमध्ये 100% विचारले जाऊ शकतात, आणि जे मागील PYQ अनालिसिस केलं तर त्यामध्ये हे प्रश्न किंवा हे टॉपिक रिपीट विचारण्यात आलेले थोडक्यामध्ये आहे. त्यामुळे काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा मित्रांनो. तर सुरू करू आपला आजचा व्हिडिओचा भाग 29 आणि यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला. तर प्रश्न पहिला काय म्हणतो पहा, ऋग्वेदातील दशराध्य युद्ध जे दशराध्य युद्ध होतं खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी लढलं गेलेलं होतं, हे जे आहे युद्ध आहे ते. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ब, परिष्णी ही जी नदी आहे परिष्णी, या नदीच्या जे आहे थोडक्यामध्ये काठी लढलं गेलेलं आहे. तर परिष्णीलाच काय म्हटलं जातं, जे की रवी नदी देखील म्हटलं जातं. तर ऋग्वेदाच्या 7व्या मंडलात जे आहे जे की दशराध्य युद्धाचा म्हणजे की 10 राजांचे युद्ध, त्याला दशराध्य युद्ध असं म्हणतात. तर 10 राजांचे युद्ध झालं होतं, जे की या ठिकाणी उल्लेख आहे. तर हे युद्ध जे आहे भरतवंशाचा राजा सुदास आणि इतर 10 राजांच्या जे की संघामध्ये परुष्णी, जे की याचं आधुनिक नाव म्हणजे की आत्ताचं नाव जे काय रवी नदी आहे सध्याचं, तर नदीच्या काठी लढले गेलेले आहे, ज्यामध्ये राजा सुदासचा विजय थोडक्यामध्ये झालेला होता. असा याचा थोडक्यात इतिहास आहे. त्यानंतरचा प्रश्न 2 आहे, खालील विधानांचा विचार करा आणि अचूक पर्याय निवडा. यामध्ये आपल्याला विधाने आहेत खाली. काय पहिलं विधान आहे पहा, मौर्य काळात संस्था आणि संचारा हे गुप्तहेराचे 2 प्रकार होते. आणि दुसरं विधान आहे, संस्था हे फिरते गुप्तहेर असत तर संचारा हे एकाच ठिकाणी राहून कार्य करत. तर यापैकी कोणते विधान जे की अचूक आहे हे निवडायचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की केवळ 1 बरोबर आहे. का? कारण का मौर्य काळात जे आहे कौटिल्याच्या अर्थशास्त्रानुसार गुप्तहेराचे 2 मुख्य प्रकार होते, संस्था आणि संचारा. परंतु संस्था म्हणजे एकाच ठिकाणी स्थिर राहून कार्य करणारे गुप्तहेर, आणि संचारा म्हणजे काय तर फिरते भ्रमण करणारे गुप्तहेर होते. त्यामुळे विधान 2 जे की उलट दिलेले असल्याने ते चुकीचं आहे, म्हणून पर्याय नंबर अ याचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न तिसरा असा आहे, गुप्त साम्राज्यातील परमभट्टारक आणि महाराजाधिराज या पदव्या खालीलपैकी काय दर्शवतात यापैकी. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की राजाचे दैवीकरण आणि सार्वभौमत्व हे जे आहे थोडक्यामध्ये दर्शवतात. तर गुप्त काळातील राजांनी स्वतःचे स्थान सामान्य जनतेपेक्षा खूप वरचे आणि शक्तिशाली दाखवण्यासाठी जे आहे परमभट्टारक म्हणजे काय परमपूजनीय असा याचा अर्थ होतो, आणि महाराजधिराज म्हणजे काय तर राजांचा राजा असा भव्य पदव्या धारण केलेल्या होत्या, याचा थोडक्यामध्ये असा अर्थ होतो. त्यानंतरचा प्रश्न चौथा असा आहे पुढील, चोलकालीन स्थानिक स्वराज्य प्रशासनाचा सविस्तर आढावा कोणत्या अभिलेखातून मिळतो. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की उत्तर मेरूर अभिलेख यामधून जे आहे जे की चोलकालीन जे आहे स्थानिक स्वराज्याच्या प्रशासनाचा जे की सविस्तर आढावा हा मिळतो. त्यानंतरचा प्रश्न 5वा, अल्लाउद्दीन खिल्जीच्या बाजार नियंत्रण व्यवस्थेच्या मुख्य अधिकारी शहाना ए मंडी हा कोणत्या विभागाचा प्रमुख होता. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की धान्य बाजार याचा जर थोडक्यामध्ये हा प्रमुख होता. त्यानंतरचा 6वा प्रश्न, विजयनगर साम्राज्यात आलेल्या परदेशी प्रवाशांचा त्यांच्या कालक्रमानुसार जे की योग्य क्रम निवडा. तर कालक्रमानुसार आपल्याला योग्य क्रम निवडायचा आहे विजयनगर साम्राज्यात आलेल्या परदेशी प्रवाशांचा. तर या ठिकाणी पहा, असे देखील काही अवघड स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात जे की कालक्रमानुसार सांगायचे असतात. तर यामध्ये असं जे की पर्याय नंबर अ जे की उत्तर बरोबर होणार असेल. म्हणजे काय निकोला कोटी
अब्दुल रझाक आणि डोमिंगो पायस. तर याच्यामध्ये कालक्रम तुम्हाला सांगायचं झालं तर जे निकोलो कोंटी हा इटालीचा होता आणि देवराय प्रथम यांच्या काळामध्ये म्हणजे की सुमारे 1420 मध्ये आलेला होता. त्यानंतर अब्दुल रझाक हा इराणचा होता. देवराय द्वितीय यांच्या काळामध्ये तो आलेला होता म्हणजे की सुमारे 1443 मध्ये तो आलेला होता. त्यानंतर डोमिओ पायस हा पोर्तुगल होता आणि हा कृष्णदेवराय यांच्या काळामध्ये जे की 1520 मध्ये आलेला होता. असा यांचा थोडक्यामध्ये हा कालक्रम आहे, लक्षात ठेवून घ्या तुम्ही. त्यानंतरचा प्रश्न 7वाचा आहे, अकबराच्या दहसाला या जमीन महसूल पद्धतीचा मुख्य शिल्पकार कोण होता? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की या ठिकाणी नाही, याचं उत्तर सी आहे मित्रांनो, राजा तोडरमल हा जो थोडक्यामध्ये होता, पर्याय नंबर सी. तर अकबराचा जो महसूल मंत्री राजा तोडरमल यांनी 1580 मध्ये जे आहे दहसाला किंवा तोडरमल बंदोबस्त ही जी आहे नवीन महसूल पद्धत सुरू केलेली होती. यात मागील 10 वर्षाच्या पिकांचं उत्पादन आणि त्यांच्या किमतीची सरासरी काढून जे आहे महसूल ठरवला जो की जात होता. म्हणून पर्याय नंबर सी याचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न 8वा आपला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील पंत अमात्य यांचे मुख्य कर्तव्य कोणते होते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ब, राजाचा जमा खर्च पाहणे. म्हणजे की जो महसूल होता, जो संपूर्ण काही वित्त होता, आपण आताच्या काळात त्याला फायनान्स मिनिस्टर किंवा वित्तमंत्री म्हणतो, असं त्यांच्या काळामध्ये जे काही पंत अमात्य होतं हे संपूर्ण जे की जमाव खर्च हे पाहत होते. त्यानंतरचा प्रश्न 9वा असा आहे, खालीलपैकी कोणत्या तहाने द्वितीय अँग्लो मराठा युद्धाची समाप्ती जी की झाली यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी जे की दवगाव आणि सुरजी अंजनगावचा तह यानुसार जे आहे द्वितीय अँग्लो मराठा युद्धाची समाप्ती झाली. तर दुसरे इंग्रज आणि मराठा युद्ध, जे दुसरे इंग्रज आणि मराठा युद्ध होतं कधी झालं होतं? 1803 ते 1805 दरम्यान झालेलं होतं. तर जे भोसले यांनी इंग्रजाची दवगावचा तह कधी झाला? 1803 मध्ये जो केलेला होता. आणि सिंधिया यांनी जे आहे इंग्रजांशी सुरजी अंजनगावचा तह हा 1803 लाच केलेला होता. तर या तहाद्वारे या युद्धाची समाप्ती झाली असं जे मित्रांनो या ठिकाणी उत्तर पर्याय नंबर सी हे होईल. त्यानंतरचा प्रश्न 10वा, द इकॉनॉमिक्स हिस्ट्री ऑफ इंडिया हा भारताच्या आर्थिक शोषणावर प्रकाश टाकणारा ग्रंथ कोणी लिहिला खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब जे की RC दत्त यांनी जे आहे थोडक्यामध्ये लिहिलेला आहे. तर रमेशचंद्र दत्त असं त्यांचं पूर्ण नाव आहे, जो की 1902 मध्ये हा ग्रंथ लिहून ब्रिटिश राजवटीत भारताचं आर्थिक शोषण कसं झालं आणि भारतातील गरिबी कशी वाढली हे संपूर्ण काही यामध्ये सांगितलेलं आहे. पर्याय नंबर जे की बी या ठिकाणी उत्तर होणार असेल. तर यामध्येच पहा अजून एक ग्रंथ आहे जे की दादाभाई नौरोजी यांनी लिहिलेला. तर दादाभाई नौरोजी यांनी जे आहे पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ जो आहे थोडक्यात लिहिलेला होता, कारण का बरेच विद्यार्थी यामध्ये कन्फ्यूज होतात. म्हणून पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी उत्तर होईल. जर मित्रांनो तुम्ही अजूनही टीईटी एक्झामच्या परिपूर्ण A to Z तयारीसाठी आपली असलेली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच जर मित्रांनो तुम्ही एनरोल केला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच मित्रांनो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची मित्रांनो लिंक दिली आहे. त्यामधून तुम्ही मित्रांनो आपली संपूर्ण काही स्पेशली टीईटी एक्झाम 2026 साठी असलेली टेस्ट सिरीज बॅच मित्रांनो एनरोल करू शकता, ज्यामुळे तुम्हाला परिपूर्ण मित्रांनो A to Z तयारी आपण करून घेतलेली आहे. ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही महागडं कोर्स जॉईन करण्याची गरज पडणार नसेल किंवा मित्रांनो तुम्हाला महागडे बुक्स देखील घेण्याची गरज पडणारी नसेल. यामध्ये तुम्हाला परिपूर्ण नवीनतम आपल्या टीईटी अभ्यासक्रमावर आधारित सर्व टेस्ट मिळणार असतील. त्यामुळे तुम्हाला जो पेपर फॉर्मॅट आहे फुल लेंथ टेस्टचा, ज्यामध्ये तुम्हाला 150 प्रश्न 150 गुणाची परिपूर्ण आपण त्या ठिकाणी तयारी करून घेणार आहोत. ज्यामध्ये तुम्हाला लेवल वाईज व टॉपिक वाईज संपूर्ण सराव चाचण्या आपण उपलब्ध करून दिल्या आहेत. अचूक उत्तर पत्रिका व सर्व काय आपण त्यामध्ये स्पष्टीकरण तुम्हाला ऍड करून दिलेलं आहे. त्यासोबतच टाइम मॅनेजमेंट अँड अॅक्युरेसी ज्यासाठी देखील तुम्हाला परिपूर्ण यामध्ये मदत होणारी आहे. तर परीक्षेपूर्वी जर तुम्हाला आत्मविश्वास वाढवायचा असेल आणि जर तुम्हाला 2025च्या एक्झाम मध्ये काही कमी गुणामुळे तुमचा जर मित्रांनो चान्स हुकला असेल तर मित्रांनो यावेळेची तुमची तयारी ही परफेक्ट असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुमच्यासाठी आपण ही टेस्ट सिरीजची बॅच रिलीज केलेली आहे. तर ही टेस्ट सिरीज बॅच कोणाकोणासाठी उपयुक्त आहे? तर टीईटीच्या संपूर्ण जे फ्रेशर असतील किंवा ज्यांनी रिसेंटली एक्झाम दिला असेल अशा दोन्ही विद्यार्थ्यांकरता मित्रांनो ही बॅच उपयुक्त आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही PYQचे जेवढे काही रिपीट झालेले क्वेश्चन आहेत ते देखील आपण ऍड करून दिलेलं आहे. तर ज्यांना ही प्रथम प्रयत्नामध्ये चांगल्या प्रकारे परीक्षा उत्तीर्ण करायची आहे त्यांनी वेळ न वाया घालवता लगेच व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिलेली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करा. त्यातून मित्रांनो आपली स्पेशल ही टेस्ट सिरीजची बॅच एनरोल करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो.
तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच इनरोल केलं नसेल तर त्या विद्यार्थ्यांना मित्रांनो आता शेवटची संधी आहे. तुम्ही लगेचच्या लगेच आपली टेस्ट सिरीजची बॅच इनरोल करून घ्या. त्यामधले संपूर्ण टेस्ट सोडवून घ्या मित्रांनो, कारण का प्रत्येकी टेस्टमध्ये आपण तुमच्या PYQ ॲनालिसिसनुसार अतिशय IMP स्वरूपाचे प्रश्न कव्हर करून दिलेले आहेत व त्यासोबतच या शेवटच्या दिवसांमध्ये तुमचा अभ्यास झालेला आहे का नाही, तुम्ही 90+ स्कोर हा मिळवू शकता का नाही, हे देखील संपूर्ण तुम्हाला त्या ठिकाणी ॲनालिसिस करता येणार असेल. जर तुमचा एखादा सब्जेक्ट किंवा टॉपिक हा वीक असेल तर मित्रांनो तुम्ही आपले सर्व काही सब्जेक्टिव्ह टेस्ट सोडून देखील तुमचा टॉपिक हा परिपूर्ण बनवू शकता. त्यामुळे लगेचच्या लगेच आपली ॲप डाउनलोड करून घ्या. त्यामध्ये आपली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच इनरोल करून घ्या आणि मित्रांनो चांगल्या उत्तम तयारीला लागा. मित्रांनो परीक्षेपूर्वी नक्की सोडवा, नक्की तुम्ही आपल्या टेस्टचा मित्रांनो एक वेळेस अनुभव घ्या. त्यानंतरचा प्रश्न 11वा असा आहे. पुढचा काय म्हणतो, 1857च्या उठावादरम्यान तात्या टोपे यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नेतृत्वाचा धुरा जो की सांभाळला नाही म्हटलेला आहे या ठिकाणी. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की लखनौ या ठिकाणी जे आहे थोडक्यामध्ये सांभाळलेला नाही. तर लखनौ येथे कोण होतं, तर लखनौ येथे जे आहे बेगम हजरत महल यांनी जे आहे या ठिकाणी जे की नेतृत्व केलेलं होतं. बाकी सर्व ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न 12वा, 1887च्या भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी जी आहे ती केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न 13वा, लॉर्ड कर्झनच्या बंगालच्या फाळणी मागील खरा राजकीय हेतू काय होता. तर जे काही बंगालची फाळणी आहे त्याचं, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की बंगालमधील राष्ट्रीयत्वाचा केंद्रबिंदू कमकुवत करणे व हिंदू मुस्लिम दरी निर्माण करणे हा जो आहे थोडक्यामध्ये होता, जो की राजकीय हेतू. त्यानंतरचा प्रश्न 14वा, गदर पार्टीची स्थापना 1913मध्ये सॅन फ्रान्सिस्को येथे झाली. तिचे पहिले अध्यक्ष कोण होते. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की सोहन सिंग भकना हे जे आहे थोडक्यामध्ये की याचे पहिले अध्यक्ष होते. परीक्षेत तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की गद्दार पार्टीची स्थापना कोण्या ठिकाणी झाली, तर ती आहे सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी जी आहे ती झालेली आहे. त्यानंतरचा प्रश्न 15वा असा आहे. 1916च्या लखनौ कराराचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते. जे काही लखनौ करार आहे त्याचं, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की बी, राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यातील राजकीय तडजोड व जहाल महवाळ ऐक्य हे जे आहे थोडक्यामध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न 16वा, खालीलपैकी कोणत्या घटनेचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी आपली सर पदवी ब्रिटिश सरकारला परत केली. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की जालियनवाला बाग हत्याकांड याच्या थोडक्यामध्ये परत केलेली होती. त्यानंतर 17वा प्रश्न, दी प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा प्रबंध डॉक्टर BR आंबेडकरांनी कोणत्या पदवीसाठी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये सादर केलेला होता. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की बी, या ठिकाणी DSc म्हणजे काय, डॉक्टरेट ऑफ सायन्स या ठिकाणी जे की ही जी पदवी होती यासाठी जे आहे त्यांनी सादर केलेला होता. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1923मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये जेव्हा ते DSc करत होते, म्हणजे की डॉक्टर ऑफ सायन्स या ठिकाणी ही पदवी आहे, ही मिळवण्यासाठी जे आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी इट्स ऑर्गिन अँड इट्स सोल्युशन हा प्रसिद्ध जो काय अर्थशास्त्राचे प्रबंध जो की सादर केलेला होता. तर याच प्रबंधाच्या आधारावर जे आहे पुढे आपली जी RBI आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जी की स्थापना देखील झालेली आहे. म्हणून पर्याय नंबर ब ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 18वा, महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी व कुठे केली. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की 24 सप्टेंबर 1873 पुणे या ठिकाणी जे की केलेली आहे. त्यानंतरचा 19वा प्रश्न, मुकनायक या नियतकालिकाचे संपादक पद डॉक्टर आंबेडकरांनी कोणाकडे सोपवलं होतं. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की पांडुरंग नंदराम भटकर यांच्याकडे जे आहे ते सोपवलेलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 31 जानेवारी 1920 रोजी मुकनायक हे पाक्षिक सुरू केलेलं होतं. स्वतः बाबासाहेबांनी जे आहे सिडनहॅम या कॉलेजमध्ये प्राध्यापक असल्याने व कायदेशीर अडचणीमुळे त्यांनी याचे थेट संपादक पद जे आहे पांडुरंग नंदराम भटकर यांच्याकडे सोपवलेलं होतं. नंतरचे नामदेव ध्रुव यांच्याकडे दिलेलं होतं. तर परीक्षेत तुम्हाला हे दोन्ही नावं दिसतील, परंतु जे पहिलं आहे जे की यांच्याकडे होतं, पुन्हा नंतर हे यांच्याकडे गेलेलं होतं. फक्त कन्फ्यूज आपला व्हायचं नाही आहे. त्यानंतरचा प्रश्न 20वा, संयुक्त महाराष्ट्र चळवळी दरम्यान स्थापन झालेल्या संयुक्त महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष कोण होते खालीलपैकी. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की सी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे हे जे आहे थोडक्यामध्ये जे की याचे अध्यक्ष होते. तर 6 फेब्रुवारी 1956 रोजी पुणे येथे संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. या समितीच्या अध्यक्षपदी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांची, तर उपाध्यक्षपदी डॉक्टर दी.वा. प्रधान आणि सचिवपदी S.M. जोशी यांची जी आहे ती निवड झालेली होती. आपल्याला परीक्षेमध्ये सर्वांचीच नावं पाहायला मिळतात ऑप्शनमध्ये, परंतु आपल्याला योग्य ते ऑप्शनच राऊंड त्या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न 21वा असा आहे, पृथ्वीच्या अंतरंगातील गुटेनबर्ग खंडता खालीलपैकी कोणत्या 2 थरांना वेगळी करते. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की प्रवरण आणि गाभा यांना जे आहे ते वेगवेगळं करते. त्यानंतर प्रश्न 22वा,
कोरियालिस बलासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे? जे काही कोरियालिस हा जो बला आहे या संदर्भात, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ब, विषुववृत्तावर हे बल सर्वाधिक असते. हे ज्या थोडक्यामध्ये विधान चुकीचं आहे. त्यानंतर 23वा प्रश्न, खालीलपैकी कोणता महासागरी प्रवाह हा उष्ण प्रवाह नाही? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की पेरू किंवा हॅम्बोल्ट प्रवाह हा जो आहे थोडक्यामध्ये जे की उष्ण प्रवाह नाही. सांगायचं झालं तर या ठिकाणी पहा, गल्फ स्ट्रीम, क्रोएशिया आणि ब्राझील हे महासागरातील उष्ण प्रवाह आहेत. तर पेरू प्रवाह हा जो आहे दक्षिण प्रशांत महासागरातील दक्षिण ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे वाहणारा एकदम थंड प्रवाह आहे. म्हणून पर्याय नंबर सी याचं उत्तर होईल. त्यानंतर प्रश्न 24वा, कोपेनच्या हवामान वर्गीकरणानुसार भारताच्या कोरोमंडल किनारपट्टीसाठी कोणते सांकेतिक अक्षर वापरलं जातं? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, जे की एस हे जे आहे थोडक्यामध्ये वापरलं जातं कोपेनच्या वर्गीकरणानुसार. ए म्हणजे उष्णकटिबंधीय, एस म्हणजे कोरडा उन्हाळा, म्हणजे की आपण ड्राय समर असं म्हणतो. हे याचे सांकेतिक चिन्ह आहेत. त्यानंतरचा प्रश्न 25वा असा आहे, डोलड्रम्स किंवा शांतपट्टा पृथ्वीच्या कोणत्या अक्षवृत्तीय भागात आढळतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की 5 अंश उत्तर ते 5 अंश दक्षिण विषुववृत्तीय भाग यामध्ये जो की आढळतो. त्यानंतरचा 26वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेला ग्रेट एस्कार्पमेंट ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की पश्चिम घाट याला जे आहे ते ओळखलं जातं. त्यानंतर 27वा प्रश्न, द्विकल्पीय भारतातील नद्यांच्या लांबीनुसार योग्य उतरता क्रम कोणता? तर द्विकल्पीय भारतातील नद्यांच्या लांबीनुसार, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की गोदावरी, कृष्णा, नर्मदा आणि महानदी. तर सांगायचं झालं तुम्हाला नद्यांच्या लांबीनुसार, तर गोदावरीची एकूण लांबी किती आहे? 1465 किलोमीटर. कृष्णाची किती आहे? 1400 किलोमीटर. नर्मदाची किती आहे? 1312 किलोमीटर. आणि महानदीची आहे 851 किलोमीटर. या प्रकारे याची जे थोडक्यामध्ये जे की उतरत्या क्रमानुसार याची लांबी होणारी असेल. म्हणून पर्याय नंबर अ हे उत्तर होईल. त्यानंतर 28वा प्रश्न, झेलम नदी काश्मीर खोऱ्यात खालीलपैकी कोणत्या सरोवरातून वाहते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की उलर सरोवर यामधून जे आहे ते वाहते. त्यानंतर प्रश्न पुढील आपला, भारतात खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदेचं सर्वात जास्त क्षेत्र व्यापलेलं आहे भारतामध्ये? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की गाळाची मृदा याचं जे आहे थोडक्यामध्ये आहे. सांगायचं झालं तर भारतातील नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या मृदेने देशातील सर्वाधिक क्षेत्र म्हणजे की 40 ते 43% पेक्षाही जास्त क्षेत्र प्रामुख्याने जे की या ठिकाणी गाळाचं क्षेत्र आहे. त्यानंतरचा प्रश्न पुढील 30वा असा आहे, अमरावती, अकरवर्ती, भवानी, हेमवती आणि काबिनी या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की कावेरी या नदीच्या जे की मुख्य उपनद्या आहेत. आता या सर्व दक्षिण भारतातील कावेरी नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत आणि या नद्या ज्या आहे कर्नाटका आणि तामिळनाडू या राज्यामधून वाहतात. त्यानंतरचा प्रश्न पुढील 31वा, महाराष्ट्रातील खालील शिखरांच्या उंचीनुसार योग्य क्रम लावा. तर याचा उंचीनुसार आपल्याला शिखरांचा क्रम लावायचा आहे. तर याचं पर्याय नंबर उत्तर अच होईल, ज्यामध्ये कळसुबाई, सालेर, महाबळेश्वर आणि हरिश्चंद्रगड हे जे थोडक्यामध्ये याचा क्रम होईल. तर उंची सांगायचं झालं तर या ठिकाणी कळसुबाईची आहे 1646 मीटर, सालेरची आहे 1567 मीटर, महाबळेश्वरची आहे 1438 मीटर आणि हरिश्चंद्रची आहे 1424 मीटर. या प्रकारे या थोडक्यामध्ये आहे उंची. त्यानंतरचा प्रश्न आपला 32वा, महाराष्ट्राच्या भूगोलाचा विचार करता मांजरा पठार खालीलपैकी कोणत्या भागात आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की मराठवाडा या जे आहे ते भागामध्ये आहे. तर मांजरा नदी गोदावरीची उपनदी असून ती प्रामुख्याने बीड, लातूर, उस्मानाबाद जे की आपलं सध्याचं धाराशिव आहे आणि या जिल्ह्यातून वाहते. या भागातील पठारी प्रदेशाला मांजरा पठार म्हणतात, जो मराठवाडा प्रांतामध्ये येतो आपल्या. त्यानंतरचा 33वा प्रश्न, जनगणना 2011 नुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्याची घनता जी की सर्वात कमी आहे? तर या ठिकाणी पहा पर्याय नंबर ब, जे की गडचिरोलीची जी आहे जी की सर्वात कमी आहे. त्यानंतरचा आपला 34वा प्रश्न, कापसाची काळी मृदा ही कोणत्या खडकाच्या विदळणातून तयार होते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, जे की बेसाल्ट या ज्या थोडक्यापासून तयार होते. त्यानंतरचा 35वा प्रश्न, खालीलपैकी कोणते अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यान आणि जिल्हा यांची जोडी चुकीची आहे? चुकीची जोडी सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की सी, जे की सांगरेश्वर अभयारण्य, कोल्हापूर ही जी जोडी आहे ती चुकीची आहे. तर सांगरेश्वर हे मानवनिर्मित अभयारण्य कोल्हापूर जिल्ह्यात नसून सांगली जिल्ह्यात आहे. बाकीच्या या ठिकाणी सर्व जोड्या बरोबर आहेत.
त्यानंतरचा प्रश्न आपला 36वा. भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता या शब्दांचा समावेश कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आला? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, जे की 42वी घटना दुरुस्ती याद्वारे करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी अचूक जुळत नाही, जे की भारतीय संविधानाच्या स्रोतासंदर्भात आहे, अचूक जुळत नाही म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर डी, जे की केंद्र राज्य संबंध, जे की या ठिकाणी दक्षिण आफ्रिका ही थोडक्यामध्ये जे की या ठिकाणी जुळत नाही. तर केंद्र राज्य संबंध आणि प्रबळ केंद्र असलेली संघराज्य व्यवस्था कॅनडाच्या संविधानातून घेतलेली आहे. थोडक्यामध्ये दक्षिण आफ्रिकेकडून आपण काय घेतलेलं आहे, तर घटना दुरुस्तीची प्रक्रिया घेतलेली आहे. त्यामुळे पर्याय नंबर डी याचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न 38वा. संविधानाच्या कोणत्या कलमाअंतर्गत सर्वोच्च न्यायालयाला अभिलेख न्यायालय म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, जे की कलम 129 देण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा आपला, S.R. बोमई विरुद्ध भारतीय संघराज्य हा खटला संविधानाच्या कोणत्या कलमाच्या दुरुपयोगाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, जे की कलम 356 जे आहे थोडक्यामध्ये आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, राज्यघटनेतील कलम 21 चा समावेश कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे करण्यात आलेला आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की 86वी घटना दुरुस्ती याद्वारे करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, राष्ट्रपतीचा महाभियोग प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग असतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की संसदेच्या दोन्ही सभागृहाची निर्वाचित व नामनिर्देशित सदस्य यांचा थोडक्यामध्ये समावेश असतो. त्यानंतर पुढील प्रश्न आपला, संसदेच्या 2 अधिवेशनामधील अंतर जास्तीत जास्त किती महिने असू शकतं? तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय नंबर बी, जे की 6 महिन्याचं असू शकतं. त्यानंतर आपला पुढील प्रश्न, धनविधायक संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की ते केवळ लोकसभेत राष्ट्रपतीच्या पूर्व सहमतीने जे की मांडता येते. त्यानंतर आपला पुढील प्रश्न, 73वी घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी किमान वय किती असणे आवश्यक आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की 21 वर्ष असणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, बळवंतराय मेहता समितीने खालीलपैकी कशाची शिफारस केली होती? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, जे की लोकशाही विकेंद्रीकरण आणि त्रिस्तरीय पंचायती राज व्यवस्था याची जी आहे ती शिफारस केलेली होती. त्यानंतरचा प्रश्न पुढील आपला असा आहे, सरकारी आयोग खालीलपैकी कोणत्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी नेमण्यात आला होता? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, जे की केंद्र आणि राज्य संबंध याच्याशी थोडक्यामध्ये आलेला होता. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, मूलभूत हक्काच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय यांनी मेंडेमस हा प्राधिलेख कधी जारी केलेला होता? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की बी, जेव्हा एखादी सार्वजनिक संस्था किंवा अधिकारी आपले कायदेशीर कर्तव्य पार पाडत नाही त्यावेळेच्या थोडक्यामध्ये जारी केलेला होता. त्यानंतर पुढील प्रश्न, संविधानाच्या अनुसूची 9 चा समावेश पहिल्या घटना दुरुस्तीद्वारे कोणत्या उद्देशाने करण्यात आला होता? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, जे की भूमी सुधारणा आणि जमीनदारी निर्मूलन कायदे यांना न्यायिक पुनर्वलोकनापासून संरक्षण देणे यासाठी जे थोडक्यामध्ये करण्यात आलेला होता. त्यानंतर पुढील प्रश्न, संसदेच्या अंदाज समितीमध्ये एकूण किती सदस्य असतात आणि ते कोणत्या सभागृहाचे असतात? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, जे की 30 सदस्य आणि सर्व जे आहे लोकसभेचेच असतात. त्यानंतर आपला पुढील 50वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या मुख्य निवडणूक आयुक्ताचे अधिकार क्षेत्र नाही यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर डी, जे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे हे जे आहे निवडणूक आयुक्ताचे अधिकार क्षेत्र नाही. तर मग हे कोण घेतं? तर भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त जे का असतात ते फक्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, संसद आणि राज्य विधानमंडळाच्या निवडणुका घेतात, परंतु ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व नगरपालिका या स्थानिक निवडणुका घेण्याची जबाबदारी जे की राज्य निवडणूक आयोगाची असते, म्हणजे स्टेट इलेक्शन कमिशन, जे की केंद्राची नसते. त्यानंतरचा प्रश्न 51वा, नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस आणि सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस यांचे विलीनीकरण करून 2019 कोणती नवीन संस्था स्थापन करण्यात आली? तर याचं उत्तर जे आहे ते थोडक्यामध्ये जे की पर्याय नंबर बी, NSO नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस हे जे आहे थोडक्यामध्ये नवीन जे आहे तयार करण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रश्न 52 आपला, जेव्हा अर्थव्यवस्थेत फुगवटा आणि मंदी या दोन्ही स्थिती एकाच वेळी उद्भवतात तेव्हा त्या स्थितीला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, त्याला स्टॅगफ्लेशन असं जे आहे त्यावेळेस म्हटलं जातं. स्टॅगफ्लेशन म्हणजे काय? तर आर्थिक मंदी व बेरोजगारी जे की याला म्हटलं जातं. त्यानंतरचा 53वा प्रश्न, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गुणात्मक पंत नियंत्रण साधन खालीलपैकी कोणते आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं सी, जे की कर्ज आणि तारण यामधील गाळा निश्चित करणे हे जे आहे थोडक्यामध्ये आहे.
त्यानंतरचा प्रश्न 54वा तेंडुलकर समितीच्या अहवालानुसार दारिद्र्य रेषेचे मोजमाप करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या घटकाचा प्रामुख्याने नव्याने समावेश करण्यात आला? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की सी, शिक्षण आणि आरोग्यावरील वैयक्तिक खर्च हे जे या थोडक्यामध्ये करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न 55वा गिब्बन वस्तूच्या संदर्भात मागणीच्या नियमांचा कोणता अपवाद दिसून येतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, जे की किंमत वाढल्यास मागणी वाढते हे जे या थोडक्यामध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न 56वा भारतात हरित क्रांतीच्या पहिल्या टप्प्यात प्रामुख्याने कोणत्या पिकाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, जे की गहू आणि तांदूळ यामध्ये जे आहे ते वाढ झाली. त्यानंतरचा प्रश्न 57 आपला प्रचंड बेरोजगारी म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की सी, आवश्यकतेपेक्षा जास्त मजूर कामावर असणे आणि त्यांची सीमांत उत्पादकता जे की शून्य असणे याला जे आहे थोडक्यामध्ये प्रचंड बेरोजगारी असं जे आहे ते म्हणतात. त्यानंतर पुढील प्रश्न शाश्वत विकास उद्दिष्टे कधीपर्यंत साध्य करण्याचे जागतिक उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेलं आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की 2030 पर्यंत करण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला 59वा असा आहे खालीलपैकी कोणते मूल्यवर्धित कर किंवा जीएसटीची मुख्य संकल्पना आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की तो उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर झालेल्या मूल्यवर्धनावर लावला जातो व करारावरील देखील कर टाळतो. त्यानंतरचा प्रश्न 60वा नरसिंह समिती खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील सुधारणाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की बँकिंग आणि वित्तीय क्षेत्र सुधारणा याच्याशीही संबंधित आहे. तर असे मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले आपले टॉप 60 क्वेश्चन होते जे की आपण या भागात पाहिलेले आहेत. जर तुम्हाला समाजशास्त्राचे अजूनही भरपूर सारे प्रश्न हवा असेल तर मित्रांनो लगेच आपली टेस्ट सिरीजची बॅच इनरोल करून घ्या. त्यामधले संपूर्ण तुम्ही टेस्ट सोडून घ्या आणि तुमचा स्कोर किती आहे त्याकडून संपूर्ण तुम्ही अनालिसिस करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन प्रश्नांसोबत नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत मित्रांनो सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.